दीव दमण राज्यामधल्या स्थानिक निवडणुकांमध्ये अनोखे निकाल लागलेले आहेत, कारण इथे निकालाआधीच भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। पाहूयात एक रिपोर्ट। दीव दमण केंद्रशासित प्रदेशातल्या स्थानिक निवडणुकांमध्ये नवा इतिहास घडलाय। ग्रामपंचायत, नगरपंचायत अशा निवडणुकांमध्ये निकालाआधीच 122 पैकी भाजपचे 91 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। म्हणजे जवळपास 75% जागा भाजपने निकालाआधीच पदरात पाडल्या आहेत। मात्र आमच्या 80% उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले असा आरोप करत काँग्रेस मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेणार आहे। इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार दीव दमणमध्ये 5 वर्षांपूर्वी भाजपच्या जिल्हा पंचायतीमध्ये फक्त 9 जागा होत्या। यंदा 48 जिल्हा पंचायतींपैकी भाजपने 35 ठिकाणी बिनविरोध विजय मिळवलाय। 44 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी तब्बल 30 सरपंच भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। दमण जिल्हा पंचायतीमध्ये 16 पैकी 10 जागा भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध जिंकल्या। दमण पालिकेमध्ये 15 वॉर्डपैकी 12 मध्ये तर 16 ग्रामपंचायतींपैकी 10 मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेत। यावर आम्हाला उमेदवारी अर्जासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला होता। पहिले 2 दिवस अर्जच उपलब्ध करून दिले नाहीत आणि नंतर अर्जाच्या पडताळणीचं ठिकाण अचानक बदलल्याचा आरोप काँग्रेस निवडणूक प्रभारी माणिकराव ठाकरेंनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।